नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के व्हॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत उच्च न्यायालय भरती या परीक्षेमध्ये येणारी अतिशय महत्त्वाची प्रश्नोत्तरे. आणि ही सर्व प्रश्नोत्तरे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल. चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, भारतात एकाच राज्यासाठी किती उच्च न्यायालय असू शकते? आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, सामान्यतः एकच. भारतात एकाच राज्यासाठी सामान्यतः एकच न्यायालय असू शकते. आता पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 2. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्ती वय किती असते? तर ऑप्शन आहे ए 60 वर्ष, बी 62 वर्ष, सी 65 वर्ष, डी 70 वर्ष. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 62 वर्ष. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्ती वय 62 वर्ष इतके असते. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. भारतातील पहिले उच्च न्यायालय कोणत्या शहरात स्थापन झाले? तर ऑप्शन आहे ए मुंबई, बी कोलकाता, सी दिल्ली, डी मद्रास. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी कोलकाता. भारतातील पहिले उच्च न्यायालय कोलकाता शहरात स्थापन झाले. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. उच्च न्यायालयावर नियंत्रण कोणाचे असते? तर ऑप्शन आहे ए संसद, बी राष्ट्रपती, सी सर्वोच्च न्यायालय, डी संविधान. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी संविधान. उच्च न्यायालयावर संविधानाचे नियंत्रण असते. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. उच्च न्यायालय कोणत्या प्रकारचे न्यायालय आहे? ऑप्शन आहे ए सर्वोच्च न्यायालय, बी अधीनस्थ न्यायालय, सी राज्यस्तरीय सर्वोच्च न्यायालय, डी जिल्हा न्यायालय. आणि उत्तर आहे ऑप्शन सी राज्यस्तरीय सर्वोच्च न्यायालय. उच्च न्यायालय हे राज्यस्तरीय सर्वोच्च न्यायालय आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. भारतातील न्यायव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे? ऑप्शन आहे ए द्विस्तरीय, बी त्रिस्तरीय, सी एकस्तरीय, डी पंचस्तरीय. आणि उत्तर आहे ऑप्शन बी त्रिस्तरीय. भारतातील न्यायव्यवस्था ही त्रिस्तरीय आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. संविधानातील कोणत्या कलमानुसार प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालय असते? ऑप्शन आहे ए कलम 124, बी कलम 214, सी कलम 226, डी कलम 356. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कलम 214. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. उच्च न्यायालयाचा मुख्य उद्देश काय आहे? ऑप्शन आहे ए राज्यातील न्यायदान करणे, बी कायदे बनवणे, सी कर वसूल करणे, डी प्रशासन चालवणे. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए राज्यातील न्यायदान करणे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. भारतातील सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? ऑप्शन आहे ए मुंबई, बी दिल्ली, सी कोलकाता, डी चेन्नई. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी दिल्ली. भारतातील सर्वोच्च न्यायालय दिल्ली इथे आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. पृथ्वीच्या केंद्राला काय म्हणतात? ऑप्शन आहे ए क्रस्ट, बी मेंटल, सी कोर, डी प्लेट. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी कोर. पृथ्वीच्या केंद्राला कोर म्हणतात. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. भारताचे लोहपुरुष कोण म्हणून ओळखले जातात? ऑप्शन आहे
ए. नेहरू, बी. सरदार वल्लभभाई पटेल, सी. गांधी, डी. आंबेडकर. आणि उत्तर आहे ऑप्शन बी. सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जातात. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? तर ऑप्शन आहे ए. राधाकृष्णन, बी. राजेंद्र प्रसाद, सी. नेहरू, डी. जाकीर हुसेन. आणि या प्रश्नाची योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. राधाकृष्णन. राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. पाण्याचा उकळण्याचा बिंदू किती आहे? ऑप्शन आहे ए. 50 डिग्री सेल्सिअस, बी. 80 डिग्री सेल्सिअस, सी. 100 डिग्री सेल्सिअस, डी. 120 डिग्री सेल्सिअस. आणि उत्तर आहे ऑप्शन सी. 100 डिग्री सेल्सिअस. पाण्याचा उकळण्याचा बिंदू हा 100 डिग्री सेल्सिअस इतका आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. भारताचे राष्ट्रीय चिन्ह कोणत्या स्तंभातून घेतले आहे? ऑप्शन आहे ए. अशोक स्तंभ, बी. कुतुब मिनार, सी. इंडिया गेट, डी. लाल किल्ला. आणि उत्तर आहे ऑप्शन ए. अशोक स्तंभ, सारनाथ. भारताचे राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभातून घेतले आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर कोणते? ऑप्शन आहे ए. पुणे, बी. नागपूर, सी. मुंबई, डी. नाशिक. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी. मुंबई. मुंबई हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. पृथ्वी सूर्याभोवती फिरण्याला काय म्हणतात? ऑप्शन आहे ए. रोटेशन, बी. रिव्हॅल्युशन, सी. मोशन, डी. ग्रॅव्हिटी. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. रिव्हॅल्युएशन. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. भारतीय संविधानात किती अनुसूच्या आहेत? तर ऑप्शन आहे ए. 10, बी. 12, सी. 14, डी. 16. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. 12. भारतीय संविधानात 12 अनुसूच्या आहेत. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. डिस्कव्हरी ऑफ इंडिया कोणी लिहिले? तर ऑप्शन आहे ए. गांधी, बी. नेहरू, सी. आंबेडकर, डी. टिळक. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. नेहरू. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे नेहरू यांनी लिहिले. आता यानंतरचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 19. मानवी शरीरातील रक्तदाब कोणत्या अवयवामुळे निर्माण होतो? ऑप्शन आहे ए. हृदय, बी. मेंदू, सी. यकृत, डी. मूत्रपिंड. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए. हृदय. मानवी शरीरातील रक्तदाब हृदयामुळे निर्माण होतो. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता? ऑप्शन आहे ए. आंबा, बी. वड, सी. पिंपळ, डी. नारळ. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. वड. वड हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? ऑप्शन आहे ए. 1 मे 1960, बी. 26 जानेवारी 1950, सी. 15 ऑगस्ट 1947, डी. 2 ऑक्टोबर 1960. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. 1 मे 1960. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. रामायण या महाकाव्याचे लेखक कोण? ऑप्शन आहे ए. व्यास, बी. वाल्मिकी, सी. कालिदास, डी. तुलसीदास.
आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी वाल्मिकी. वाल्मिकी हे रामायण या महाकाव्याचे लेखक आहेत. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. सूर्य हा कोणत्या प्रकारचा तारा आहे? ऑप्शन आहे ए लाल तारा, बी पिवळा बटू तारा, सी निळा तारा, डी पांढरा तारा. आणि उत्तर आहे ऑप्शन बी पिवळा बटू तारा. सूर्य हा पिवळा बटू तारा आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे? ऑप्शन आहे ए कासव, बी गंगा डॉल्फिन, सी मगर, डी शार्क. आणि उत्तर आहे ऑप्शन बी गंगा डॉल्फिन. गंगा डॉल्फिन हा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे. आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. भारतीय संसदेत किती सभागृहे आहेत? ऑप्शन आहे ए 1, बी 2, सी 3, डी 4. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 2. भारतीय संसदेत 2 सभागृहे आहेत. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील.